नमस्कार. लांब सडक आणि घनदाट केसांसाठी आज आपण अत्यंत प्रभावी घरगुती उपाय पाहणार आहोत. आजकाल वाढते प्रदूषण, मानवी आरोग्य, शारीरिक समस्या, मानसिक ताण यामुळे केस गळणे, केस पांढरे पडणे किंवा केस विरळ होणे यासारख्या समस्या घरोघरी जाणवतात. महागड्या ट्रीटमेंटमध्ये करण्यापेक्षा आपल्या किचनमध्येच अशा उपयुक्त गोष्टी आहेत ज्यांचा वापर करून आपण केसांच्या सर्व समस्या दूर करू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातला प्रत्येक उपाय तुमच्या केसांसाठी उपयुक्त ठरणार आहे. नंबर 1. 2 चमचे कलौंजी म्हणजेच काळे मिरे खोबरेल तेलामध्ये व्यवस्थित उकळून घ्या. मग ते तेल गाळून केसांना लावल्यास केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळणे त्वरित थांबते. 2. मूठभर पुदिन्याची ताजी पाण्यामध्ये चांगली उकळून घ्या आणि ते पाणी थंड करा. या पाण्याने टाळूवर हलका मसाज केल्यास डोक्यातील उष्णता, खाज, कोंडा आणि फोड कमी होतात आणि केसांना छान ताजेपणा मिळतो. 3. केस खूप जास्त कोरडे आणि निर्जीव झाले असल्यास केसांना शुद्ध बदाम तेलाने व्यवस्थित मसाज करा. हे तेल केसांना आतून खोलवर पोषण देऊन मऊ आणि चमकदार बनवते. 4. मेथी दाणे आणि तांदूळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत घाला आणि सकाळी त्याचे मिक्सरला बारीक पेस्ट बनवा. हा हेअर मास्क केसांना लावल्याने केसांची लांबी दुप्पट वेगाने वाढू लागते. नंबर 5. गुलाब पाणी आणि लिंबाचा रस समप्रमाणात एकत्र करून कापसाच्या मदतीने टाळूला लावा. यामुळे टाळूवरील अतिरिक्त तेलकटपणा आणि घामामुळे येणारे दुर्गंधी पूर्णपणे दूर होते. नंबर 6. चहाची पत्ती पाण्यामध्ये चांगली उकळून घ्या आणि ते पाणी गाळून थंड करा. केस धुवून झाल्यावर शेवटी या पाण्याने केस स्वच्छ धुतल्यास केसांना एक सुंदर नैसर्गिक काळा रंग येतो. नंबर 7. थोडी जायफळ पावडर कोमट दुधात मिक्स करून त्याची पेस्ट टाळूवर लावा. यामुळे मानसिक तणाव आणि स्ट्रेस कमी होतो. नंबर 8. आठवड्यातून 2 ते 3 वेळा नारळ तेलाने मसाज करा. नारळाचे तेल छान गरम करून त्या कोमट तेलाने मसाज करा. नंबर 9. कांद्याचा रस केसाच्या मुळावर व्यवस्थित चोळल्याने केस गळती कमी होऊन नवीन केस वाढायला सुरुवात होते. नंबर 10. रात्री बारीक खारीक आणि बदाम पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ते चावून खाल्ल्यामुळे केसांना आवश्यक असणारे लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. नंबर 11. सफरचंद व्हिनेगर 1 कप पाण्यामध्ये फक्त 1 चमचा मिक्स करून त्याने केस धुवा. त्यामुळे टाळूची नैसर्गिक pH पातळी संतुलित राहते. नंबर 12. डाळिंबाच्या सुकलेल्या सालीची पावडर करा आणि ती मोहरीच्या तेलात एकत्र करून केसांना लावा. यामुळे अकाली पांढरे होणारे केस हळूहळू काळे होऊ लागतात. नंबर 13. उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगडाचा ताजा रस टाळूवर लावा आणि अर्ध्या तासाने केस धुवा. यामुळे डोक्याला छान थंडावा मिळतो आणि घामामुळे होणारी खाज पूर्णपणे थांबते. नंबर 14. शेवग्याच्या पानांचा रस काढून तो खोबरेल तेलात मिसळा आणि तेल थोडे कोमट करून केसांना लावा. यामुळे केसांना भरपूर प्रमाणात विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात. नंबर 15. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी शिकेकाईच्या पावडरने केस धुतल्याने फायदा होतो. नंबर 16. ॲलोवेरा जेलने केसांना मसाज केल्यास केसांना नैसर्गिक शाईन व ग्रोथ मिळते. नंबर 17. कपभर मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवावे आणि बारीक करून केसांच्या मुळांना लावावे. 100% केस गळणे थांबते. नंबर 18. केळीचे हेअर मास्क करून ते जर केसांना लावले किंवा केसांच्या मुळाशी मसाज केला तर केस गळतीपासून बचाव होतो. नंबर 19. बटाट्याचा रस काढून तो टाळूवर आणि केसांना 20 मिनिटे लावून ठेवा.
बटाट्यातील नैसर्गिक स्टार्चमुळे केसाची मुळे मजबूत होतात आणि केस दाट दिसू लागतात. सूर्यफुलाच्या बिया रोज सकाळी 1 चमचा खा. यामुळे केसाची लवचिकता वाढते, केस मऊ होतात आणि त्यांना एक सुंदर सिल्की लूक मिळतो. नंबर 20. हिरवे मूग रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी त्याची पेस्ट बनवा आणि त्यात थोडे दही मिसळून केसांना लावा. हा प्रोटीन हेअर पॅक केसांचा विरळपणा दूर करून केस दाट करतो. नंबर 21. सदाफुलीच्या ताज्या फुलांची पेस्ट बनवून टाळूवरती 20 मिनिटे लावून ठेवा. यामुळे केसांचे एकूण आरोग्य सुधारते आणि अकाली केस पांढरे होण्याचा वेग खूप मंदावतो. नंबर 22. पालकाचा रस काढून तो आठवड्यातून एकदा केसांना आणि मुळांना लावा. नंबर 23. तुळशीचे तेल केसांना लावून रात्री हलक्या हाताने मसाज करा. यामुळे दिवसभराचा मानसिक थकवा दूर होतो आणि पुरेशी झोप मिळाल्यामुळे होणारी केसगळती थांबते. नंबर 24. मुलतानी माती आणि पांढरी माती पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि त्याने आठवड्यातून एकदा केस धुवा. यामुळे केस नैसर्गिकरित्या मऊ होतात. तुम्हाला शॅम्पूची अजिबात गरज पडणार नाही. मैत्रिणींनो, हे सर्व उपाय पूर्णपणे नैसर्गिक आणि सुरक्षित आहेत. यापैकी जे उपाय तुम्हाला सहज सोपे वाटते, तुम्ही नियमितपणे नक्की करून पहा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.